एवढे दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ का येत नव्हते ते सांगतेस. त्याआधी इकडे बघा, बबड्याची छान छान अशी पोनी बांधली होती. एवढे दिवस काय त्याची पोनी येत नव्हती, पण आता त्याची पोनी यायला लागलेली आहे. खूप मस्ती करत होता, म्हणून म्हणलं त्याला छान असं भरवा म्हणजे तो झोपी जाईल. पण त्याने खाऊसुद्धा खाल्ला नाही, बाहेर काढून टाकत होता. खाऊ वगैरे खाऊन माऊच्या पोटावर मस्ती करायला चालू होतं. आजकाल बबड्यानं खूप ॲक्टिव्ह झालेला आहे. त्यानंतर ना आज माझ्या सासूला जाऊन 2 महिने पूर्ण झालं. त्यांच्याच नावाने एक बाई जीव घालावं लागते, तीच आज घालायची होती, म्हणून त्यासाठी आमची तयारी चालू होती. डाळ, भात, भाजी, चपाती, खीर असं काय बनवलं होतं. आणि आज तर छान छान अशा 2 पोण्या घातल्या होत्या बबडीच्या. माझ्या सासूबाईला ना रुद्रावर खूप प्रेम होतं. चला असो, इकडे आम्ही ना गाईला गोठ्यात नैवेद्य ठेवायला आलतो, कारण आम्हाला काही बाई भेटली नाही, त्यामुळे आम्ही गायलाच नैवेद्य दिला. त्यानंतर संध्याकाळी असं छान जेवण करायला बाहेर आलो होतो. म्हणलं थोडंसं तरी कधीतरी बाहेर खावं ना, रोज रोज काही घरचं खायचं. तर कारभारी इथे म्हणत होते आपण रोज खाऊया, एक दिवस नाही. चला असो, त्यानंतर थोडेसे फ्रूट घ्यायचे होते म्हणून मार्केटमध्ये आलो होतो, कारण फ्रूट काहीसुद्धा नव्हते घरी ना, म्हणूनच. फ्रूट वगैरे असेल घरी तर माणूस घेऊन खातं, आणि नसल्यावर काय खायचं, म्हणूनच आलतो घ्यायला. त्यानंतर फ्रूट वगैरे घरी आलो, काढून ठेवले, तर बबड्याच्या तर सांडायचं चालू होतं. आणि बबड्याला थोडासा खोकला येत होता, म्हणून मध त्याचे पप्पा भरवत होते, कारण मधाने ना